सध्या कलियुग मधलं एवढं खतरनाक जोरावर आहे. पोरासाठी पोरगी पाहणं आणि दुसरी गोष्ट पोराले पहिल्या वर्गात ऍडमिशन घेणं याची जिकडे तिकडे भल्लीच चढावं लागते. म्हणजे एवढं खतरनाक चढावं आहे की गव्हर्नमेंटनं आरटीआयचा नियम काढला. त्या आरटीआयच्या नियमानुसार लेकर ऍडमिशन आहेत. पण खाजगी शाळेचं तर माणूस समजू शकते, पण अनुदानित शाळेने म्हटलं या ऍडमिशन करायचा एवढा मोठा घोळ लावला. आणि त्या घोळातली एक बातमी येत आहे, अंजनगाव सुरजी सारख्या मोठ्या गावातून त्या ठिकाणी असणाऱ्या सीताबाई संघई शाळेतलं प्रकरण. नेमकं काय प्रकरण आहे राहुल भाऊ? प्रकरण असं आहे, दरवर्षी जे हा महिना येते, एप्रिल मे महिना आला की सगळ्या लोकांना तुम्ही जसं सांगितलं की खरं कलियुग याच गोष्टीच्यानं म्हटलं गेलं पाहिजे की लोकांले आपल्या सगळेले साऱ्या अंजनगाव तालुक्यातल्या आणि आजूबाजूतल्या लोकांले एकाच शाळेत ऍडमिशन पाहिजे सीताबाई संघईमध्ये. आणि मग ते सीताबाई संघईमध्ये ऍडमिशन पाहिजे सारेले म्हणून सारे जण तिथं जाऊन पडतात. त्याचा फायदा तिथचे जे लोक आहेत, मॅनेजमेंटवाले लोक आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे जे लोक आहेत ते लोक असा घेतात की 200 ऍडमिशन ते करतात, त्याच्यातल्या 14 ऍडमिशन फक्त सगळेचे अर्ज घेतात आणि 14 ऍडमिशन त्याने यावर्षी 11 तारखेला लकी ड्रॉनं केल्या. बाकीच्या 196 ऍडमिशन ते स्वतःच्या मर्जीनं करून राहिले. त्याच्यासाठी मुख्याध्यापकांना त्याच दिवशी, ज्या दिवशी लकी ड्रॉ काढला त्याच दिवशी साऱ्या पालकाईला सांगितलं, साऱ्या लहान लहान लेकराच्या बापाईले मायले की तुम्ही आमच्या दादाले भाऊले भेटून घ्या आणि तुमची ऍडमिशन त्याच्याजवळून कन्फर्म करून घ्या. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दादाले भाऊले भेटून सेटलमेंटचा कार्यक्रम आहे का? मानधन बिलकुल 100%. जर शाळा सरकारी आहे, शाळेला ग्रँट अनुदान जर सरकार देते, शाळेच्या सगळ्या शिक्षकाचे पगार जर सरकार करते, तर दादाले भाऊले भेटायची गरज काय? त्याच्या पुढचं मी तुम्हाला असं सांगतो की ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ज्याला एक रुपये ग्रँट नाही, तेही दादाले भाऊले भेटून ऍडमिशन करायचा अधिकार नाही. तेही ऍडमिशन लकी ड्रॉनं किंवा जो पहिले येईल त्याला ऍडमिशन अशा पद्धतीनं सरकारी नियमानंच करावं लागते. ते शाळा खाजगी असो की सरकारी असो, त्याच्यात सरकारी शाळेवर तर कोणी आम्हाला 1 रुपया द्या ऍडमिशनचा हे म्हणूच शकत नाही. तरी हे लोक अशा पद्धतीने ऍडमिशन करतात. म्हणून ज्या 11 तारखेला ज्या ऍडमिशन झाल्या 14 ऍडमिशन, त्याच्याबद्दल मी 12 तारखेला गटशिक्षण अधिकारी अंजनगाव येऊन तक्रार केली की 200 जागा असताना 14 ऍडमिशन लकी ड्रॉतून कशा काय केल्या, त्याच्याबद्दल निवेदन दिलं. त्यानं असमर्थता दर्शवली की बा आम्ही कसं करावं काय करावं. मला वाटलं की थोडंसं ते हिंमत नाही करून राहिले. तर मी या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी जे आहेत मुघल साहेब, त्याला जाऊन भेटलो, त्याच्याशी मिटिंग केली, त्याच्या सगळा हा मुद्दा लक्षात आणून दिला. त्यानं याला मार्गदर्शन केलं. त्याच्या मार्गदर्शनात यानं 13 तारखेला पत्र काढलं. संघई शाळेची, सीताबाई संघई प्राथमिक शाळेची जे 14 लकी ड्रॉ काढले होते आणि बाकीचे ऍडमिशन ते भाऊदादाच्या हातानं तिकडे करून राहिले होते अंदर गट्ट्यानं, त्या सगळीची सगळी प्रवेश प्रक्रिया एका पत्रानं 13 तारखेला एक पत्र काढून गटशिक्षण अधिकारी अंजनगावनं रद्द केलेली आहे. आणि चौकशी होऊन सरकारी पद्धतीनं ऍडमिशन होईपर्यंत हे झालेली सगळी प्रक्रिया रद्द केलेली आहे. हे सांगण्यासाठी, हे सर्व पालकांपर्यंत पोहोचवासाठी मी आज तुमच्या समोर हजर आहे. नाही, पण तुम्ही ठीक आहे, तुम्ही सांगितलं कागद आहे तुमचा रद्द केली, त्यानं जर ऐकलं नाही तर मग काय करताल तुम्ही? आता रावकरी अशी काहीतरी गोट आहे म्हणजे जुन्या काळातली. नाही, त्यानं ऐकलं नाही असा काही विषय होणार नाही. शासनानं मी रद्द केली नाही ही प्रक्रिया. शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गटशिक्षण अधिकारी असतात, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक असतात, जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, त्याच्या आदेशानं हे प्रक्रिया रद्द झालेली आहे. बरं, एकूण आता या संपूर्ण गोष्टीवर प्रशासकीय तुम्हाला कोणती मागणी आहे? आणि जर समजा डबलही नाही ऐकलं नाही तर तुमच्या कोणत्या प्रकारचं पुढचं पाऊल राहील? प्रशासकीय मागणी एवढीच आहे की प्रवेश प्रक्रिया पूर्ण पारदर्शक झाली पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या 200 ऍडमिशन यानं झाल्या पाहिजे, ईश्वर चिठ्ठीनंच झाल्या पाहिजे, लकी ड्रॉनच झाल्या पाहिजे. कोणतीही एक ऍडमिशन, सिंगल ऍडमिशनही दादा भाऊले भेटायला जायचं काम नाही पडलं पाहिजे. याच्यासाठी मी माझा पाठपुरावा सुरू ठेवीन. प्रक्रिया सुरू आहे, माझा पाठपुरावा सुरू आहे. याच्याही उपर जर शाळेनं ऐकलं नाही आणि शाळेच्या मोठेपणाले दबून जर प्रशासन त्याला दबलं तर मी या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेच्या आणि या शाळेच्या दादागिरीच्या विरोधात अंजनगाव पंचायत समितीत आमरण उपोषण सुरू करील. हे तुमच्या माध्यमातून मी आज इथं ग्वाही देतो. सीताबाई संघई ही अनुदानित शाळा आहे. अनुदानित शाळेत लकी ड्रॉ करून परस्परित्या त्याच्यानंतरचे ऍडमिशन दादाले बेटा, काकाले बेटा, मावसाले बेटा, बापूले बेटा, याच्यावर शिक्षण विभागातर्फे तुमची कोणत्या प्रकारची प्राथमिक कारवाईची आदेश आहे? तक्रार पत्रानुसार सीताबाई संघई प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली असता दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे. आणि पहिले ते त्यांच्या शाळेत जे विद्यार्थी असतात KG2ला ते घेतात आणि ते उर्वरित विद्यार्थी जे आहेत ते 35 विद्यार्थी राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या 35 विद्यार्थ्यांमध्ये त्यांची अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे
त्यांचा ते 5% त्यांच्यासाठी ठेवतात आणि उर्वरित जे 14 जागा असतात त्याच्यासाठी ते लकी ड्रॉ टाकतात. कारण तुम्ही त्यांचं सांगितलं की स्वप्न ते आहे. अल्पसंख्याक शाळेच्या मानानं अल्पसंख्याक दाखवलेलं प्रमाण त्या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या टक्केवारी किती ते आहे? सर 5%. 5. जैन धर्माचे ते 5% घेतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रवेश प्रक्रिया राबवणे हे त्या संस्थेच्या अधीन असते. 143 अर्ज त्यांच्याकडे प्राप्त झाले आहे आणि म्हणून मग आपण कोणाला द्यायचं म्हणून त्यांनी लकी ड्रॉ काढलेला असं नाही, पण त्यांचं आरोप तर असा होत आहे की राहुल कडू आरोप करतात की ते पैसे देवाणघेवाण करून त्या ठिकाणी प्रवेश मिळवून घेत आहेत. पैसे देवाणघेवाण आम्ही घेत नाही. म्हणजे शासकीय नियमानुसारच आम्ही प्रवेश घेतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पण त्यांना असं पत्र दिलेलं आहे. बरं, शासकीय अशा जर नियमानुसार कोणत्या पारदर्शक पद्धतीचा एखादा पालक आला की ते आमच्याकडून पैसे घेतले, तुम्ही त्याच्यावर कोणती कारवाई करता? पालकाचं जर लेखी आलं तर आपण तसं वरिष्ठांना कळू. तुम्ही स्थानिक स्तरावर तुमची कोणती कारवाई नाही? स्थानिक लेवलवर आपण त्यांच्याकडे जाऊन याच प्रकारची माहिती आपण त्यांच्याकडून घेतली आहे की तुम्ही ऍडमिशन प्रक्रिया कशी राबवता आणि शासकीय नियमानुसार पारदर्शक तुम्ही शासकीय म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया राबवावी असं आपण त्यांना सूचित केलेलं आहे. मॅडमची गट शिक्षण अधिकारी आठवले मॅडमची भेट घेतली. त्या मॅडमनं सांगितलं की सीताबाई संघ ही अल्पसंख्याक शाळा आहे. मग अल्पसंख्यांचा निकष काय ते सांगा ना जरासं. मॅडमकडे तुम्ही जेव्हा गेले अल्पसंख्याकांच्या बद्दल विचारपूस करायला, तर त्यानं काही किती पर्सेंट आहे वगैरे तुम्हाला सांगितलं का? 5%. हे माहिती एकदम चुकीची आहे. कदाचित मी मॅडमला आतापर्यंत या विषयात 2 वेळा भेटलो. मॅडम मुद्दामून चुकीची माहिती सांगणाऱ्यापैकी मला वाटत नाही, पण कदाचित मॅडमलाही माहिती नसन. अल्पसंख्याक संस्थेचा अल्पसंख्याक शाळेचा जो कायदा आहे, जो GR आहे, तो GR हे सांगते की कोणतीही अल्पसंख्याक शाळा जी आहे तिथं ते शाळा ज्या अल्पसंख्याक समाजाची असेल त्या अल्पसंख्याक समाजाचे 50% विद्यार्थी त्या शाळेत असले पाहिजे. ते 50% विद्यार्थी जर सतत 3 वर्ष नसतील तर त्या शाळेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करायची कारवाई गटशिक्षण अधिकाऱ्यानं आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यानं केली पाहिजे, असा GR आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि अल्पसंख्याकांबाबतचा केंद्र सरकारचाही कायदा असाच आहे. तर पंचायत समितीत राहुल कडू याची मुलाखत ऐकवली. याशिवाय गटविकास जे शिक्षण अधिकारी आहेत आठवले मॅडम याची मी प्रतिक्रिया ऐकवली. मी आलतो बा शाळेत जाऊन त्याला विचारा ते म्हणतील आमचं ऐकलंच नाही. पण आलो शाळेत, शाळा दिसणारी बंद. या शाळेवाल्याची काय भूमिका याने एखादी पत्रकार परिषद घेऊन सज्ज करावी. प्राथमिक म्हणजे पहिल्या वर्गाच्या ऍडमिशनसाठी सीताबाई संघ ही पैसे घेत आहे अशा पद्धतीचा आरोप होत आहे. आणि हे अनुदानित शाळेचा रुपया घेणं हे मोठं पाप आहे. शिक्षण अधिकारी याच्यावर कोणती कारवाई करतात हा येणारा टाइम सांगेल. पण अनुदानित शाळेनं कोणत्याही प्रकारची डोनेशन फी जर स्वीकारत असतील तर पालकांना त्याची लेखी तक्रार शिक्षण विभागाकडे करावी आणि एखादी कॉपी मला बी द्यावी. मग मी पाहतो पुढे काय करायचं. बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान 90 वर अंजनगाव सुरजीतून.